जय श्रीराम सर्वांना. आपल्या पेरूच्या बागेला झालेत बघा कंप्लीट 2 महिने. 10 डिसेंबरला छाटणी केलेली होती. उद्या हिला ना 2 महिने कंप्लीट होणार आहेत आणि 2 महिन्यात आपल्या बागेची म्हणजे पोझिशन कशी आहे, म्हणजे की आता सध्या आपल्या बागेला पेरू चालू आहेत का कळ्या चालू आहेत, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला दाखवते. आणि जर तुमच्याकडे पेरूची बाग असेल तर कमेंट करून नक्की सांगा पेरू किती दिवसात, म्हणजे की छाटणी केल्यापासून किती दिवसात लागतात, किती दिवसात निघतात. असंही यूट्यूबला पाहिलं का लगेच माहिती मिळून जाते. तरी पण अनुभव जास्त महत्त्वाचा असतो माणसाला, कारण त्या गोष्टी अनुभवातनं गेलेल्या असतात. त्याच्यामुळे ज्याला काय अनुभव आहे ना तो स्पष्टपणे सांगू शकतो की खरं खोटं काय. आणि आता आमची बाग म्हणजे आता काय म्हणजे ही जी पोझिशन आहे ती तुम्हाला मी दाखवते. चला तर मग. तर बघू शकताय तुम्ही बाग आपली. आधी पहिले तर ना असे या प्रत्येक म्हणजे प्रत्येक पानाच्या ह्यातून आपण इथून छाटणी केलेली ना, तर प्रत्येक पानाच्या ह्यातून एक छोटे छोटे ह्याच्यातून कोंब येत होते आणि परत त्या ह्याच्यातून ह्या कळ्या आणि कळ्यातून हे फूल निर्माण झालं. तर ह्या फुलातनं ना छोटे छोटे पाठीमागं पेरू लागायला चालू झालेलं आहे. तर आपल्या बागेला 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. आता पेरूकडे त्याची वाटचाल चालू झालेली आहे, म्हणजे की ह्या फुलांची आता ही वाळायला लागले आणि ह्याचे पेरू बनायला लागलेत. आता इथून पुढे किती दिवस लागणार आहेत हे काही पक्कं माहीत नाही. यूट्यूबला तर माहिती मिळून जाते, परंतु एवढं आपल्याला परफेक्ट काय माहीत नाही. तर अशा प्रकारे आपली पेरूची बाग एकदम छान आलेली आहे. आणि आता आम्ही ना पेरूच्या बागेला 2 ट्रिपच्या लाईनी टाकलेल्या आहेत, कारण एक लाईनीनं ह्याला जास्त काही पुरवत पडत नव्हती पाण्याची. त्याच्यामुळे अशा 2 लाईनी टाकलेल्या आहेत आणि 2 लाईनीने भिजवायला चालू आहे. आता ऊन पण कडक पडायला लागले, त्याच्यामुळं पाणीही भरपूर लागतो. छान झाडाच्या अलीकडं पलीकडं असं ओलं झालं पाहिजे, एवढं छान रबरबतं भिजवून देतो. पाण्याचंही आमच्या इकडं काही कमी नाही, छान प्रकारे पाणी पण आहे आमच्या इकडं. आणि जे काय आपण छाटणी करताना जे पेरू विसरून राहिलेले आहेत ना, तर अशा प्रकारे प्रत्येक म्हणजे आठवड्याला 25 तरी पेरू निघतात बघा. तर बघा ह्या रविवारी हा पेरू काढलेला नव्हता, कारण थोडासा हिरवा होता आणि कसं हिरवा पण पेरू घेत नाही, त्याच्यामुळं म्हटलं चला पुढल्या रविवारी काढून घ्यावं. तर कमेंट करून नक्की सांगा पेरूची बाग आपली कशी आहे आणि पेरू ह्याला किती दिवसांना लागतात, किंवा आपली हार्वेस्टिंग किती दिवसांना होते. ही माहिती असेल तर सांगू शकताय तुम्ही. तर सर्वांना जय श्रीराम.